Vesicular transport. Vesicles or other body in the cytoplasm move macromolecules or large particles across the म्हणजे नाही का वेसिकल्स म्हणजे एक असे मॉलिक्युल्स असतात किंवा अदर बॉडीज असतात सायटोप्लाझममधले जे मॅक्रो मॉलिक्युल्स असतात ते नाही का प्लाझ्मा मेम्ब्रेनला पास करून जातात आणि त्या ट्रान्सपोर्टला आपण वेसिक्युलर ट्रान्सपोर्ट म्हणतो. आता वेसिक्युलर ट्रान्सपोर्ट हे मेजरली 2 टाईप्सचे असतात. कोणते एक आहे एक्झोसाइटोसिस आणि दुसरं म्हणजे एंडोसाइटोसिस. आता एक्झोसाइटोसिस म्हणजे काय? द एक्झोसाइटोसिस इज द प्रोसेस बाय विच द वेसिकल फ्युजिंग विथ द सेल मेम्ब्रेन अँड रिलीजिंग देअर कॉन्टॅक्ट टू द आउटसाइड ऑफ द सेल. म्हणजे त्याच्यामध्ये काय होतं, जे वेसिकल्स असतात त्याने काय एक प्रकारे सेल मेम्ब्रेनला अटॅच होता, फ्यूज होता आणि रिलीज देअर कंटेंट आणि त्याच्यामधलं जे वेसिकलमधलं जे कंटेंट आहे त्याने का त्या सेलच्या बाहेर टाकत असतात. त्याला आपण एक्झोसाइटोसिस म्हणजे एक प्रकारे सेलमधलं जे वेसिकलमधलं जे कंटेंट आहे ते बाहेर जातं. दुसरा पार्ट आहे एंडोसाइटोसिस. द एंडोसाइटोसिस इज द ट्रू प्रोसेस बाय विच द मॅक्रोमॉलिक्युल्स एन्क्लोज इन द वेसिकल एंटर द सेल. मग त्याच्यातलं जे एंडोसाइटोसिसमधलं काय होतं, जे मॅक्रोमॉलिक्युल्स असतात त्याने का वेसिकल्समध्ये एंटर करतात. इन्क्लोज इन द वेसिकल्स एंटर द सेल. द मॅक्रोमॉलिक्युल कॅनॉट पास थ्रू द सेल मेम्ब्रेन आयदर बाय द ॲक्टिव्ह. आणि याच्यात काय होतं, जी प्रोसेस असते आपण जे ट्रान्सपोर्ट मेकॅनिझम पाहिली पॅसिव्ह प्रोसेस आणि ॲक्टिव्ह प्रोसेस, या दोघं प्रोसेसने ती होत नाही. आता एंडोसाइटोसिसचे परत 3 टाईप पडत असतात: पिनोसाइट्स, फॅगोसाइटोसिस आणि रिसेप्टर मेडिएटिस. थँक्यू.